कृषी या धड्यामध्ये आता आपण पुढच्या विभागामध्ये त्याच्या प्रवेश करत आहोत. चला तर ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आता आपण बघणार आहोत सखोल शेती. बघा त्याचं चित्र पण आपण बघतोय. पायऱ्यांची सखोल शेती किती सुंदर दिसते बघा. एक प्रकारचं वातावरण बघा, सगळीकडे शेतीचं हिरवं हिरवंगार दिसतंय. एक छान टुमदार असं घर आहे कौलारू आणि त्याच्यामध्ये ती अशी पायऱ्यांची शेती केलेली आहे. खूप सुंदर असं ते वातावरण आणि चित्र आहे. चला आपण बघूया. सखोल शेतीमध्ये कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा शेती प्रकार म्हणजेच सखोल शेती. काय? कमी क्षेत्रामध्ये आणि जास्त उत्पादन कसं करणार? चला बघूया. जास्त लोकसंख्येमुळे किंवा जमिनीचं क्षेत्र हे मुळातच कमी असल्यानं दरडोई शेती जमिनीचं प्रमाण हे कमी असतं. मग या प्रकारची शेती जी प्रामुख्यानं विकसनशील प्रदेशामध्ये आपल्याला आढळते. या शेतीपासून मिळणारे बहुतेक उत्पन्न हे कुटुंबाची अन्नधान्याची गरज भागवण्यास पुरेल इतकेच असते. बरोबर? म्हणजे त्या कुटुंबापुरताच उदरनिर्वाहासाठी ही शेती आहे. या प्रकारातील शेतकरी व त्यांचं कुटुंब हे पूर्णपणे या शेतीवर अवलंबून असतं आणि शेतीचं उत्पादन कमी असल्यामुळं आर्थिक स्थिती ही आपली बेताचीच असते. कशी? बेताची. पुढे बघूया. शेतीमध्ये प्राणीच्या ऊर्जेचा वापर हा जास्त होतो आणि अन्नधान्याशिवाय भाजीपालाही पिकवला जातो. म्हणजे गहू, तांदूळ, बाजरी हे अशी धनधान्य काढली तर भाजीपाला सुद्धा काकडी, टमाटर, आपले टोमॅटो, त्याच्यानंतर आपली कोथिंबीर, काही मेथी, शेपू अशी भाज्या पण त्याच्यामध्ये पिकवल्या जातात. आता आपण बघणार आहोत स्थलांतरित शेती. भटकी शेती ही प्राथमिक अवस्थेतली शेती आहे. उष्णकटिबंधातील दाट अरण्याच्या म्हणजे वन प्रदेशामध्ये तसंच डोंगराळ प्रदेशामध्ये या प्रकारची शेती केली जाते. आणि शेती करण्यासाठी शेतकरी प्रथम वनातल्या जमिनीच्या तुकड्याची निवड करतो की बाबा मी इथं आता माझं बीज पेरणार आहे, माझं बी बियाणे इथं पेरणार आहे, म्हणजे हा तुकडा मी शेतीसाठी निवडलेला आहे. त्याच्यानंतर तो जमिनीचा तुकडा शेती योग्य करण्यासाठी झाडं, झुडपं, ती गवत कापतो, जमीन मोकळी करतो, कापलेली झाडं वाळल्यानंतर ती जाळतो, त्याच्यानंतर शिल्लक राहणारी जी राख आहे ती खत म्हणून त्या मृदेत मिसळली जाते. म्हणजे काय शेतकरी करतो? पहिल्यांदा तुकडा निवडतो की या तुकड्यामध्ये मी ही शेती करणार आहे. मग ती सगळी अगदी संपूर्णपणे स्वच्छ करतो, त्यातले दगड धोंडे सगळं ढोकळं काढून टाकून मग त्याच्यानंतर त्याच्यावरती काही झाडं वाळलेली अशी जाळणार. ती जाळली की त्याची राख त्या मातीवर पसरते, त्या मृदेवर, आणि मग काय होतं की ते राख त्या जमिनीत मुरते. मग ती त्याच्यामधली सुद्धा राख तो ठेवतो की खत म्हणून टाकायला, आणि पावसाळ्याच्या पूर्वी तिथं पेरणी करतो आणि उत्पादन घेतो. आणि यातून मिळणारं जे उत्पादन आहे ती अन्नाची गरज भागवण्यास ही पुरेसे असते. त्यामुळं शिकार, मासेमारी आणि जंगलातली फळं, कंदमुळं गोळा करणं अशाही गोष्टी कराव्या लागतात. आणि या प्रकारामध्ये जमिनीचा पिकाखालील कालावधी हा अल्प असून पडीक कालावधी हा दीर्घ असतो. नीट लक्षात घ्या. या प्रकारामध्ये जमिनीचा पिकाखालील कालावधी हा काय असतो? अल्प असून पडीक कालावधी हा दीर्घ असतो. आणि जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाल्यानंतर 2-3 वर्षानंतर शेतीसाठी दुसरी जागा ही निवडली जाते, म्हणजेच स्थलांतर शेती. लक्षात व्यवस्थित पुढे जाऊया. भटकी किंवा स्थलांतरित शेती हे बघा आपल्याला संपूर्णपणे चित्रामध्ये दिसत आहे. आपल्या 9.6 या चित्रामध्ये कसा जमिनीचा तुकडा निवडला गेलेला आहे आणि कशा रीतीने त्याच्यामध्ये ती शेती केली गेलेली आहे. आलं लक्षात? पुढे जाऊया. आता आपण बघणार आहोत व्यापारी शेती. तर व्यापारी शेतीमध्ये विस्तृत धान्य शेती आणि मळ्यांची शेती हे दोन प्रमुख प्रकार आहेत. कोणती? धान्य शेती आणि मळ्याची शेती. आता या प्रकारच्या शेतीमध्ये उत्पादन हे मुख्यत्वे व्यापारी तत्वावर केलं जातं.
म्हणजे काय, बाहेर आपल्याला त्याला बाजारपेठेत आणायचंय. बघूया विस्तृतीकरणामध्ये आपल्या मुद्द्यामध्ये काय लिहिलंय. विस्तृत शेतीमध्ये शेताचं क्षेत्र हे जवळजवळ 200 हेक्टर किंवा अधिक असतं, म्हणजे भरपूर मोठं. त्याच्यानंतर मोठे शेती क्षेत्र आणि विरळ लोकसंख्या यामुळं ही शेती यंत्राच्या साह्यानं केली जाते. उदाहरणार्थ नांगरणीसाठी ट्रॅक्टर, त्याच्यानंतर धान्य काढण्यासाठी मळणीचं यंत्र, त्याच्यानंतर जंतुनाशके फवारणीसाठी हेलिकॉप्टर किंवा विमानाचा वापर केला जातो अशा रीतीने. त्याच्यानंतर एक पीक पद्धती हे या शेतीचं ठळक वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ गहू किंवा मका, याशिवाय बार्ली, ओट्स, सोयाबीन ही पिकंही काही प्रमाणात घेतली जातात. त्याप्रमाणे आपण बघतोय विस्तृत शेतीमधलं यांत्रिकीकरण. उजव्या बाजूला त्याचं चित्र आपण बघत आहोत. मीही बघते, तुम्हीही बघा. बघा किती सुंदर असं ते मळणी यंत्र येत आहे आणि त्याची संपूर्ण पीक काढून जाऊन ते योग्य प्रकारे ठेवलं जाणार. बघा, चला पुढे जाऊया. या शेतीसाठी मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते, कारण आपण त्याचं संपूर्ण आता हे यंत्र वगैरे वापरणार आहोत. चला उदाहरणार्थ आपल्याला दिलेलंच आहे की यंत्र खरेदी आहे, खतं आहे, कीटकनाशकांची खरेदी आहे, गोदाम, त्याच्यासाठी धान्य सगळं, हे सगळं 200 हेक्टर मधलं धान्य आपल्याला ठेवायचं म्हणजे पहिल्यांदा तर गोदामातच ठेवावं लागेल. त्याच्यामुळे गोदाम, वाहतूक खर्च यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल हे लागतं. त्याच्यानंतर अवर्षण, कीटकांचा प्रादुर्भाव, तसंच टोळधाड, तसंच बाजारभावातील काही चढ उतार अशा प्रकारच्या समस्या या विस्तृत शेतीशी संबंधित अशा आहेत. तसंच समशीतोष्ण गवताळ प्रदेशात या प्रकारची शेती ही केली जाते. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत. इथपर्यंत लक्षात आलं का? बरोबर, अगदी व्यवस्थित. मात्र चला मळ्याची शेती करायला जाऊया आपण. मळ्याची शेती याची आपण आता माहिती घेणार आहोत. शेतीचं क्षेत्र हे 40 हेक्टर किंवा अधिक असतं. त्याच्यानंतर शेतीचं क्षेत्र डोंगर उतारावर असल्या कारणामुळं यंत्राचा वापर आपल्याला फारसा इथं करता येत नाही. आणि त्यामुळं या शेतीमध्ये स्थानिक मनुष्यबळाचं महत्व हे अधिक असतं. म्हणजे काय, तर शेतामध्ये काम करायला आपल्याला माणसं लागणार. मग प्रदेशाची संपूर्ण भौगोलिक स्थिती ज्या पिकास पोषक असतं त्या पिकाची लागवड इथे केली जाते. आणि ही सुद्धा एक पीक पद्धतीची शेती आहे, एकच पीक पद्धतीची शेती. तर या प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्याचं उत्पादन होत नाही, केवळ व्यापारी पिकांचंच उत्पादन केलं जातं. म्हणजे काय, तर प्रचंड प्रमाणात जे आपल्याला पीक हवंय, जे व्यापाराच्या दृष्टीने आपण बाजारपेठात जाऊन विकू असं, मग ते कोणतं आहे बघा, चहा, रबर, कॉफी, नारळ, कोको, मसाल्याचे पदार्थ इत्यादी. आणि या प्रकारच्या शेतीची सुरुवात आणि त्याचा विस्तार हा विशेषतः वसाहत काळामध्ये झाला. आणि बहुतांशी मळ्यांची शेती ही उष्ण कटिबंधातच केली जाते. कोणतं ठिकाण याच्यासाठी वापरलं जातं? कोणतं? उष्ण कटिबंध. आता दीर्घकालिक पिकं, शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब, त्याच्यानंतर त्यांचं निर्यातक्षम उत्पादन प्रक्रिया करणं, त्याच्यानंतर या सगळ्यामुळं काय होतं की शेतीसाठी मोठी भांडवल गुंतवणूक इथं करावी लागते, कारण त्याच्यामुळेच हे सगळ्या गोष्टी सहज शक्य होणारे असतात. आल्या लक्षात? बरोबर. चला पुढे जाऊ. आता आपण काय शिकलो या विभागाच्या मध्ये? टिपा लिहा या अंतर्गत व्यापारी शेती आणि मळ्याची शेती त्याच्याबद्दल तुम्हाला आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे. चला तर मग आपल्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करूया.